रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज मी नवीन वर्षामध्ये एक सुंदर आणि आज चांगला असा फ्लॅट आहे, जो फ्लॅट मुंबईचा आहे. मुंबईचा फ्लॅट काढण्यापाठीमागं कारण हेच आहे, वरळीला आदर्श नगर विराज टिएरा नावाची बिल्डिंग आहे, तिथे आपला एक 4 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यासोबत 4 कार पार्किंग असणारा फ्लॅट आहे. आणि तोच फ्लॅट खरं हा विकण्यासाठी आहे, म्हणून मी हा फ्लॅट खरं दाखवण्यासाठी आलो. मी विचार केला की नाही, हा फ्लॅट आपल्याला काढणं फार गरजेचं आहे, कारण फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा आहे. कारण फ्लॅटच्या आपण बाल्कनीमध्ये जर उभं राहिलं तर अथांग समुद्र दर्शन सोडून दुसरं काहीच नाही आहे. कारण खूप सुंदर आणि अशा एकदम ग्राउंड प्लस ते 8 माळ्यापर्यंत जर बघितलं पोडियम पार्किंग असणार 8 माळ्यापर्यंत. ह्या फ्लॅटसोबत 4 पोडियमच्या कार पार्किंग मिळतील आणि त्याच्यावर मग फ्लॅट चालू होतो. आणि आपला जो फ्लॅट आहे तो फ्लॅट जर तुम्ही बघितला तर जवळजवळ 39व्या माळ्यावर फ्लॅट आहे. 39व्या माळ्याच्या वरती जर आपण गेलं तर एक गार्डन टाईप बनवलेला आहे 39 माळ्याला. तर अशा पद्धतीचा हा एक जॉईंट 2 BHK केलेला 4 BHK फ्लॅट असणार आहे. जर त्याच्यात असा विचार कोणाचा ठरला की 2 BHK जॉईंट पाहिजे, तर 2 BHK जॉईंट ही एक भिंत घातली तर तो जॉईंट होऊन जाईल. अदरवाईज सध्या जरी आहे तर तो 4 BHK म्हणून सध्या विक्रीस आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्याच बाल्कनीमध्ये आपण उभं राहिलेलो आहोत. आणि बाल्कनीतनं मात्र तुम्ही जर बघितलं तर वरळीचा सीलिंग तुम्हाला प्रॉपरली दिसतो. समुद्र आणि जर खाली बघितलं तर मग मात्र हे वरळीचं जे ह्या एरिया आहे हा तुम्हाला दिसतो. आजूबाजूला सगळ्या बिल्डिंग्स आहेत. इकडं जर तुम्ही बघितलं तर हा तुम्हाला ह्या साईडला जर घेतं, हे सीलिंगच्या साईडला जी जागा आहे, तुम्ही समुद्राच्या किनाऱ्या ज्या गोष्टी आहेत लोक फिरताना तुम्हाला दिसतील. घरामध्ये खूप हवा, खूप उजेड चांगल्या पद्धतीचा आहे. आणि इकडं जर तुम्ही बघितलं तुम्हाला इकडनं सीलिंग दिसतो. बाल्कनी बाकी तुम्ही जर बघितली तर खूप मोठी बाल्कनी, कारण इथून जर चालू केली तर एकदम अशी लांबलचक एवढी मोठी बाल्कनी मात्र तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली नीटनेटकी आणि चांगल्या पद्धतीची नक्की जाणवते. आणि नंतर ज्या वेळेला आपण खरं ह्या फ्लॅटच्या एंट्रीचा त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला खरं तर हा बघा, इथून तुमचा असा जॉईंट जर केला तर 2 BHK ह्या साईडला आणि 2 BHK ह्या साईडला होता. पण आता हा जो फ्लॅट आहे हा 4 BHK तुम्ही घेऊ शकता, कारण इकडे एवढा मोठा पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचा ह्या 4 BHKचा तुम्हाला हॉल बाकी नक्की मिळू शकतो. हा दरवाजा आहे, ह्या दरवाजाच्या ज्यावेळेला आपण बाहेर जातो त्यावेळेला साऊथ, आतमध्ये येताना नॉर्थ असणार आहे. 2 फ्लॅट बघू, एक पलीकडे एक दरवाजा आहे, ह्या साईडला एक दरवाजा आहे. आणि जर आपण तसं बघितलं तर तुम्ही इकडे आला तर तुम्हाला ह्या 2 फ्लॅटसाठी 1, 2 आणि 3 टोटल 3 लिफ्ट आहेत. 3 लिफ्टनं जर तुम्ही बघितलं तर इकडनं जर तुम्ही बघितलं तर एवढी मोठी तुम्हाला ही लॉबी ह्या 2 फ्लॅटसाठी तुमच्यासाठीच आहे. कॅमेरे वगैरे फ्लॅटमध्ये सगळे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचे लावले गेलेले आहेत. 1, 2, 3 लिफ्ट अशा पद्धतीने सजावट ठेवलेली आहे. ह्या साईडला आलं तर तुम्हाला इकडे एक स्टेअरकेस आहे, जे तुमचं फायरसाठी इकडे सेफ्टीसाठी हे साईडला दिलेलं आहे. त्या साईडला एक फायर सेफ्टीसाठी ऑलरेडी ते दिलेलं आहे स्टेअरकेस. आणि मग आपली ह्या घरामध्ये होती एंट्री. ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये जातो एवढा मोठा पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला हॉल मिळतो, ज्याच्यात तुम्ही बघितलं तर वरती मस्त आणि चांगल्या पद्धतीची फॉल सेलिंगसुद्धा केले गेलेली आहे. खरं तर आता हा शेवटचा फ्लॅट त्यांचा राहिलेला आहे. ह्या साईडला आल्यानंतर हे सगळं जे काय बघताय तुम्ही हा बेअरशेल फ्लॅट आहे. बेअरशेलमध्ये यांनी आता हे POPनं बनवलेलं सगळा विषय आहे, पण हे सगळं तोडून मोडून आपल्याला सगळं नीटनाटकं करून घ्यावं लागेल. इकडे जर तुम्ही आलात तर इथे परत तुम्हाला ही चांगली मोठी जागा मिळते. वरती जर बघितलं अजून त्यांनी काहीच लावून दिलेलं नाही आहे, म्हणजे तुम्ही आलात तर तुमच्या पद्धतीनं हे बनवून घ्या. आता हे तसं बघितलं तर बिल्डरचं सेल्स ऑफिस असल्याकारणानं त्यांनी त्या पद्धतीने ते ठेवलं होतं. तुम्ही आल्यानंतर मात्र तुम्हाला ह्याच्यामध्ये आता ही प्रॉपर भिंत आहे, ही आर्टिफिशियल भिंत आहे. तर इथे सर बघितलं त्यांनी स्टोअरसाठी एक जागा व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची दिले गेलेली आहे. नंतर जर तुम्ही पुढे आलात तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक मोठं बेडरूम आहे. हे बेडरूम जर तुम्ही बघितलं तर इथं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे असं बेअरशेल दिले गेलेलं आहे. तुम्हाला याच्यातलं जे काय गोष्टी असणार आहेत त्या बेअरशेल मिळणार आहे. तुम्हाला लावून पण बाकीचं हे सगळं प्लंबिंग वगैरे करून देतील आपल्याला. नंतर इकडे आलं तुम्हाला हा बेडरूम असणार आहे. हा बेडरूम पण जर बघितला तर हे आपण मोठा प्रशस्त नक्की तुम्हाला चांगला मिळणार आहे इकडनं पण. आणि इकडनं बघितलं तुम्ही मस्तपैकी तुम्हाला इकडलं जरी पाठीमागे बघितलं तर बिर्ला हे ते सगळं असं मस्त आणि सुंदर असा व्ह्यू बाकी तुम्हाला इथे अडथळ्यातला व्ह्यू काहीच नाही आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला इकडून सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मिळतं. नंतर तुम्ही इकडे जरी आलात तर इकडे पण परत मोठी अशी बाल्कनी मिळते. कारण याचं बाल्कनी हे सगळ्या गोष्टी मिळण्यापाठीमागे कारण काय, जवळजवळ 2300 कार्पेट असणार हा तुम्हाला फ्लॅट मिळतो. इकडनं बरं तुम्ही बघितलं तर पूर्ण असा सिटी पूर्ण सगळं तुम्हाला
तुम्हाला व्यवस्थित चांगलं दिसतंय. असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू आहे. इकडनं तुम्हाला परत समुद्र ते तुम्हाला तुमच्या घरामधून प्रॉपर दिसतं. अशी बाल्कनी तुम्हाला त्या साईडला बेडरूमला बाल्कनी, ह्या बेडरूमला पण बाल्कनी, म्हणजे सगळीकडून बाल्कनी तुम्हाला सगळ्या फ्लॅटमध्ये प्रॉपरली मिळते. हॉलला पण बाल्कनी होती, बेडरूमला पण बाल्कनी आहेत, सगळीकडे बाल्कनी आहेत आणि खूप मोठा आणि खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट बाकी नक्की असणार आहे. नंतर ज्यावेळेला बाजूच्या बेडरूमला आपण जातो त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथे पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला इकडनं पण मिळतं हा तुमचा बेडरूम. आणि इकडनं ह्या बेडरूमला जरी तुम्ही बघितलं तर इथे पण सुंदर आणि चांगला व्ह्यू तुम्हाला ह्या बेडरूमला पण असणार आहे, जो तुम्ही बघू शकता. आणि इकडं जर आलं तर इथं तुम्हाला त्यांनी सध्या इथे हे ज्या पद्धतीचं आहे तर वॉकिंग वॉलड्रॉप वगैरे पण लावायला जागा आहे. आणि इकडे जर आपण आलो तर इथं पण तुम्हाला बेअर शेलचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बनवून दिलं गेलेलं आहे. ज्याच्यात तुम्ही इथं बाथटब वगैरे म्हणलं तरी सगळं नीटनेटकं लावू शकता. अशा पद्धतीचं खरं ह्या साईडला होतं आणि खूप मोठं होतं. तुम्हाला बाल्कनी मी ऑलरेडी ह्या बेडरूमची पण दाखवलेली आहे. नंतर ज्यावेळेला आपण पलीकडल्या साईडला जाणार आहोत त्या साईडला पण थोडंसं चेंज असणार आहे, कारण की तुम्हाला हा अख्खा फ्लोरच मिळणार आहे ना, सगळाचे सगळा फ्लोर मिळणार आहे. तुम्हाला भिंती वगैरे ज्या काय थोड्या आत्ता तात्पुरत्या आहेत ह्या काय तोडायची गरज नाही आहे. पण काही जे आर्टिफिशियल त्यांचं आता ऑफिस असल्या कारणाने त्यांनी त्या पद्धतीनं थोडं ॲडजस्ट केलेलं होतं. पण एखादा माणूस असा असू शकतो ना की बाबा आपल्याला आता माझ्या स्वतःच्या मनाचं सगळं करून घ्यायचं तर ते करता येईल. हे पण आर्टिफिशियल आहे. इथे पण त्यांनी हे लावून ठेवलेलं आहे, सगळं प्लायचं बनवलं गेलेलं आहे. इथे आला तर तुम्हाला परत इथे एक बेडरूम मिळतो, जो हा हे मोठा प्रशस्त आणि चांगला आहे. खरं तर हे माझ्या हिशोबाने बेडरूमच्या ऐवजी हे किचनचं प्लॅटफॉर्म असणार आहे. त्याचं किचन जे आहे तेही खूप मोठं असणार आहे. तुम्हाला याचा फ्लोर प्लॅन आपण देण्यात येणार आहे. नंतर इथे आला तर तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट परत मिळणार आहे, जे तुमचं ह्या साईडला असणार आहे. नंतर जर आपण पुढे आल्यानंतर तुम्हाला आता इकडे एक शेवटचं एक बेडरूम तुम्हाला खरं दाखवतो. हे बेडरूम बाकी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ठेवलं गेलेलं आहे. अशा पद्धतशीर आणि खूप मोठं एका साईडला असणार. हे पण 2 बेड येतं, तशी तिकडे एक बेडरूम, हा इकडला एक बेडरूम, तिथे एक किचन होतं आणि त्या पद्धतीचं आहे. पण आता हे काय आहे की हे सेल्स ऑफिस असल्यानं त्यांनी ह्या पद्धतीचं खरं बनवलं गेलेलं आहे. मग तुमचं हे सुंदर आणि मोठं असं जवळजवळ 2300 कार्पेट ही जागा आहे. ह्याच्यात तुम्हाला जशा पद्धतीनं बनवायचं तुम्ही तशा पद्धतीनं बनवून नक्की घेऊ शकता. आणि इकडनं जरी बघितलं तुम्हाला ह्या बेडरूमला जरी आलात तर इकडनं पण तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा इकडला असा सुंदर व्ह्यू आहे, जो वरळीचा जो बीच आहे तो तुम्हाला पूर्णपणे दिसतो. सीलिंग तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली नीटनेटका आणि सुंदर असा दिसणार आहे. नंतर जर तुम्ही ह्या साईडला आलो आपण तर इथं तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम हे राहिलं होतं, हे तुम्हाला दाखवतो. इकडनं हे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला हे आहे. हे आत्ता बेअरशेल आहे, पण याच्यात तुम्हाला जसं तुमच्या पद्धतीनं पाहिजे तसं तुम्ही करून घेऊ शकता, किंवा आपण डेव्हलपरशी चर्चा करून त्यांना पण बनवून देण्याची गोष्ट आपण करून घेऊ शकतो. नंतर जर आपण इकडे आलो तर इथं आल्यानंतर तुम्हाला परत ह्या बेडरूमची एक वेगळी बाल्कनी असणार आहे, ज्याच्यातनं तुम्ही इकडनं जर बघितलं तर इकडे तुम्हाला मस्त आणि हे असं ग्राउंड मिळतं ह्या साईडला बघायला. बाकी ह्या बिल्डिंग्स आहे, इकडनं पण सिलिंगचं विंट्री त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून तुमच्या घरामधनं एकदम क्लिअर आणि स्पष्ट दिसते. आदर्श नगर, खरं तर मला मुंबईबद्दल जास्त ज्ञान नाही आहे, पण हे आहे की बाबा हा फ्लॅट एकदम जवळच्या माणसांकडनं आहेत, त्याच्यामुळे आपल्याला इथं काय अडचण नसणार आहे. इकडनं जर बघितलं तर हा सीलिंग, समुद्राचा व्ह्यू, वारं घरामध्ये खूप चांगला आहे. आणि परत तुमची एवढी मोठी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी तुम्हाला ह्या घरामधनं दिसेल. इकडनं जर व्ह्यूचा विचार केला तर 39व्या माळ्यामधनं फक्त समुद्र, पाणी आणि आकाश एवढंच मला वाटतं दिसतंय. अशा पद्धतीचा हा 4 BHKचा फ्लॅट जो 2 BHK जॉईंट असणार आहे. तुम्हाला 3 BHKचा करायचा 3 BHK करा, तुम्हाला 4 BHK करायचं तर 4 BHK करा. म्हणजे तुम्हाला तुमचे 4.5 तसा होऊ शकतो. काय तुम्ही काय तिकडनं चेंज केलं, इकडनं चेंज केलं, त्या पद्धतीने हे सगळं नीटनेटकं होऊ शकतं. मोठा, प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला हॉल इथे मिळू शकतो. आणि अशा पद्धतीचा हा जर तुम्हाला फ्लॅट बघायचा असेल तर मी हा फ्लॅट दाखवतो. आणि जर फ्लॅट ह्या समजा मालक जे आहेत ह्या मालकांनी आपल्याला सांगताना याची किंमत 20 करोड ऑल इन्क्लुझिव्ह निगोशिएबल असणारी किंमत असणार आहे. इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग सगळं आलं 20 करोडमध्ये, जी किंमत त्यांनी ठेवलेली आहे. पण ठेवलेली किंमत असून त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं की आपण कम कमी करणार आहेत. माणूस कसा आहे, काय आहे, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, पेमेंटचा सगळा सारासार विचार करून मग आपल्याला ह्या फ्लॅटची किंमतीचा निगोशिएशन होणार आहे. आणि मला 1 दिवस अगोदर ह्याची चावीसाठी तुम्हाला सांगावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी मी हा फ्लॅट दाखवून नक्की देईल. आणि इथे तुम्हाला बिल्डिंगला OC, CC ह्या त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी सगळ्या क्लिअर आहेत. बस मला असं वाटतं
त्याच्यामुळे त्याचाही काही प्रश्न नाही, तुम्ही कोणत्या बँकेकडनं तर लोन बाकी तुम्हाला इथे मिळू शकतं. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आम्ही दाखवण्याचा कार्यक्रम रोज करतो. आमच्या घरांना जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आता मी नवीन वर्षापासून हा विचार करतो आहे की जिथे खरोखर आपल्या चांगल्या पद्धतीचे घरं असणार आहेत ते मुंबईकडे पण दाखवण्याचा मी प्रयत्न करतो, जेणेकरून पण ते मी रेडीच दाखवणार आहे. मला रेडी घरच दाखवण्यात इंटरेस्ट आहे. खूप मोठी शौकांतिका आहे की बाबा आजकाल जमान्यामध्ये कोणती गोष्ट दिल्यानंतर पैसे दिले जातात, तर मला असं वाटतं कोणती गोष्ट बघून पैसे दिले तर त्याचं समाधान तुम्हाला पण मिळेल, त्याचं समाधान मला पण मिळते. पण खूप मोठी शौकांतिका ही आहे, काहीही न बघता कागदावरती पैसे देण्याचा प्रकार हा खूप मोठा आहे. आणि त्या कागदावरती पैसे देण्याच्या प्रकारामध्ये भविष्यात काय काय गोष्टी काय काय घडतात भगवंतालाच माहिती. पण त्याने होणारा जो मानसिक त्रास आहे, जो फायनान्सचा त्रास आहे, तो त्रास बाकी लोकांना, माझ्यासारख्या सामान्य लोकांना खूप होतो. म्हणून माझी इच्छा ही असते की मी कोणालाच कागदावरती पैसे द्यासाठी फोर्स नको करायला. जे बाबा तुमच्या डोळ्यांनी बघा, तुम्हाला आवडलं, तुम्हाला सगळं पटलं, हवा किती येते, ओजेड किती येतो आहे, डोळ्याला कसं दिसतंय, शांतता आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या, त्या पटल्या आणि त्याच्यानंतर मी पैसे द्यायला सांगतो. तोपर्यंत मी कोणालाच म्हणत नाही पैसे द्या. म्हणून आजचं जनरेशन तसं नाही आहे. सत्य चांगलं दाखवायचं म्हणलं का त्याला वाव जास्त मिळत नाही. पण मी तरी पण त्याच गोष्टीचा प्रयत्न नेहमी 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 करत राहणार. कारण की मला माझ्याकडनं लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी गेल्या पाहिजेत, लोकांचं नुकसान लोकांचं झालेलं नाही पाहिजे, लोकांचं भलं झालं पाहिजे, माझ्यामुळे लोकांचं मानसिक किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. ह्या मानसिकतेतनं मी काम करतो आहे. त्यातनं पण माझ्याकडनं पण थोडाफार काय चुकात असतील तर माफ करा. अशाच पद्धतीचे परत घरं भरण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त घरं बघा, जेणेकरून मला उत्साह वाढून मी अजून मोठमोठे चांगल्या चांगल्या पद्धतीचे मुंबईचे घ्या, नवी मुंबईचे घ्या, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्हाला रेडी घरं दाखवण्याचा प्रयत्न करतील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.